तर नमस्कार मंडळी, आज आपण घेऊन आलेलो आहोत नवीन ब्लॉग. आणि आज आम्ही होतो तुळजापुरात हॉटेल अशोकामध्ये. आणि हॉटेल अशोकाला आम्ही आलो होतो खास व्हेज खाण्यासाठी, कारण तुळजापुरात गेलो होतो त्यावेळेला आपल्याला तिथं पूजा अर्चा वगैरे सगळी करायची होती. त्यामुळं आजचा बेत हा सगळा आपला व्हेज आहे. फॅमिलीसहित आम्ही ज्या वेळेला तुळजापूरला गेलो होतो त्यावेळेला आम्ही हे सगळं शूट केलं होतं मस्त. आणि क्वालिटीमध्ये पहिल्यांदा पापड घेतलं, मसाले पापडावर यथेच्छ असा ताव मारला आम्ही सगळीजण गेलो होतो सहफॅमिली. आणि मस्त आणि यथेच्छ चांगल्या पद्धतीचं तिथं आम्हाला पापड मिळालं. पहिला सुरुवातीला सगळं संपवून झाल्यानंतर अशी डिश लावून घेतले. आणि त्यांच्याकडं मग शेवटला काय केलं, सोया मंचुरियन घेतलेलं. आणि मी विनायक आम्ही सगळेजण होतो. हे असं सोया मंचुरियनची क्वालिटी त्यांची एक नंबर होती, लय भारी होती. आणि मग सगळ्यांना अशी ताटं लावायला चालू केली. ते 1-2-3 भाज्या घेतल्या होत्या आम्ही सर्वसाधारण. एक काजू कुर्मा, पनीर टिक्का आणि एक त्यांची त्या हॉटेल अशोका स्पेशल ही एक भाजी होती. आणि त्या तिन्ही भाज्या अप्रतिम होत्या, छान आणि उत्तम होतं. आणि अशा पद्धतीनं आम्ही सहफॅमिली ज्या वेळेला तिथं गेलो त्यावेळेला आम्हाला त्या जेवणाचा आस्वाद घ्यायला तिथं मिळाला. आणि ते जेवण आम्हाला खूप रुचकर आणि चांगलं लागलं. त्याच्यासाठी आम्ही हा असा ब्लॉग केला. छानपैकी त्यांच्याकडनं रोटी घेतली होती, व्हीट रोटी होती. काही जणांना चपाती पाहिजे असेल चपाती, भाकरी पाहिला भाकरी. आता जरा गॅसचा तुतडा असल्यामुळं त्या एरियात पण जरा थोडंफार काही जे आयटम असतील ते कमी प्रमाणात मिळतात. बाकी सगळ्या गोष्टी तिथं प्रॉपर आणि ऑथेंटिक मिळतात. त्या हॉटेल अशोकाला जर तुम्ही गेला, तुळजापूरला कधी जायचं तुम्हाला योग आला तर हॉटेल अशोकाला जावा. तिथं तुम्हाला प्रॉपर पद्धतीनं एक नंबर क्वालिटीचं व्हेज रेस्टॉरंट आहे. तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिळतील आणि तुम्हाला खूप आवडेल त्या गोष्टी. आणि सगळ्यात शेवटला मग आम्ही असं दाल खिचडी घेतली होती. दाल खिचडी सगळ्यांना घेतली, काही जणांना व्हाईट राईस घेतला. आणि ती भाजीबरोबर दाल खिचडीचा आस्वाद घेण्यात जो आनंद असतो तो वेगळा. आणि मी नेहमी दाखवतो की क्वालिटी जेवण म्हणजे ताट रिकामं. त्यामुळं असं ताटं रिकामं दाखवली की नाही जेवण क्वालिटी हे 100% असणार. आणि माझंच नाही तर सगळ्यांचंच तुम्हाला दाखवतो. सगळ्यांनी जेवणाचा यथेच्छ असा आस्वाद घेतला होता आणि सगळ्यांनी ताटं पूर्ण रिकामी गेली होती. त्यामुळं तुम्ही एकदा तिथं नक्की जावा.